मी निर्मला एरंडे भोसरीवरून आलेली आहे. भंडारे सरांचा ऑनलाईनवरती त्यांचा पत्ता मिळाला, त्यामुळे बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की सरांची ट्रीटमेंट अशी आहे, चांगली आहे, सर मनकीसाठी उपयुक्त आहे. मला पण मानेचा खूप दिवसापासून त्रास होत होता. 2 वर्ष झालं आयुर्वेदिक ॲलोपॅथिक ट्रीटमेंट चालू होती. त्यानंतर आम्ही एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट पण झालो. वजन पण मानेला लावलं, इंजेक्शन पण मानेमध्ये सोडलं. पण काय 2-3 महिन्यापुरतं बरं वाटलं, नंतर पुन्हा त्रास होऊ लागला. मग नंतर मी सरांकडे आले. सरांकडे आल्यावर 1-2 ट्रीटमेंटला असं एवढं काही जाणवलं नाही, पण 3ऱ्या ट्रीटमेंटनंतर खूप छान वाटायला लागलं. मानेचा त्रास भरपूर काही कमी झाला. मला हात पण वरती घेता येत नव्हता, केस बांधता येत नव्हती, पिन करता येत नव्हती. पण जेव्हा 3री-4थी ट्रीटमेंट केली तेव्हा ते सर्व माझं मला करता यायला लागलं. खूप छान, म्हणजे सरांचा रिझल्टच असा खूप छान आहे की जेव्हा आपण स्वतः ती ट्रीटमेंट घेतो, अनुभवतो. फोनवरती पाहिलं होतं, आपल्याला वाटतं की इतर जण सांगतात विश्वास ठेवू की नको ठेवू, पण स्वतः मी ते अनुभवलं की खूप सरांची ट्रीटमेंट छान आहे. आणि सर प्रयत्नपूर्वक ती ट्रीटमेंट करतात. आणि प्रत्येकाचा हेतू पण हाच असतो की प्रत्येक पेशंटला बरं वाटावं, त्यातूनच त्या पेशंटचं चांगलं जीवन त्याला जगता यावं, तो पेशंट आनंदी राहावा. असं म्हणजे खरं जर पाहिलं तर जेव्हा सरांचे ते विचार आपण ऐकतो ऑनलाईन, जेव्हा सर योगा घेतात तेव्हा त्या योगामध्ये पण असं पॉझिटिव्ह सांगतात की तुम्ही पॉझिटिव्ह राहा, 100% कानाने ऐका, 100% लक्ष द्या. आणि योगा पण पूर्ण जातीने घेतात की प्रत्येक गोष्ट कुठं चुकत असेल तर स्वतः सर सांगतात. खूप बारकाईनं सरांचं लक्ष असतं. त्यांचा एकच हेतू आहे की प्रत्येक व्यक्ती तंदुरुस्त आणि निरोगी राहावा, प्रत्येकाचं जीवन आनंदी व्हावं. खरोखरच धन्यवाद सर. हे सर भेटले आणि मला तर असं म्हणजे नाही का, प्रत्येक वेळेस असं वाटायचं की आता हे मानेचं कुठपर्यंत चालायचं. 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, परंतु मला आता पूर्ण असा विश्वास बसला. आजचं मी जेव्हा एक्सरा पाहिला तेव्हा सरांनी सांगितलं की पूर्ण तुमचा एक्सरा ओके आहे, तुमचे जे काही मणक्याचे प्रॉब्लेम होते ते पूर्ण सॉल्व्ह झालेले आहेत. तुम्ही इथून पुढे एकदम आनंदी आणि सुंदर जीवन जगू शकता. धन्यवाद सर. खूप तुम्ही छान ट्रीटमेंट दिली, खूप मला पण छान वाटते. धन्यवाद.